पळून पळून हळद खेळल्याशिवाय ना हळद खेळल्यासारखं वाटतच नाही. तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे, मी लग्नासाठी गावी आले होते. म्हणजे माझ्या भावाचं लग्न होतं आणि त्यासाठी मी गावी आले होते. तसं तर मला हा ब्लॉग टाकायला थोडासा उशीरच झाला आहे, पण चला आपण कंटिन्यू करूयात. तर आम्ही सगळ्याच जणी गेलो होतो साखरपुड्याला, कारण एकाच दिवशी 2 कार्यक्रम होते. रूमवरनं पटपट रेडी झाली आणि गेली. हळदीचा आणि साखरपुड्याचा कार्यक्रम एकाच टायमाला म्हणजे एकाच दिवशी असल्यामुळे ना बरेच जण हळदीचाच ड्रेस घालून आले होते. पण आम्ही अतिशहाण्या, आम्ही म्हणजे मी आणि माझ्या बहिणी, तर आम्ही बोललेली नाही हळदीचा ड्रेस नंतरच वेअर करायचा. म्हणून मग आम्ही सुद्धा मस्त साखरपुड्याच्या ड्रेसवरच सगळं शूट वगैरे करून घेतलं आणि आम्ही ठरवलं जेवण झाल्यानंतर थोडासा ड्रेस खराब होईल, मग आपण हळदीचा वेअर करूया, कारण हळद थोडीशी उशिरा पण होती. म्हणून मग छान असं जेवण वगैरे केलं. आम्ही सगळेजण बसलो होतो एकत्र, फॅमिली आमची सगळे एकत्र बसली होती. आम्ही सगळ्या बहिणी आणि त्यांचे नवरे, तर आम्ही सगळ्यांनी मस्त जेवण करून घेतलं आणि लगेच ड्रेस चेंज करायला गेलो. तर इकडे आमचे कुणाल सर सुद्धा ड्रेस चेंज करून आलेले आणि फर्स्ट टाईम माझ्यासोबत मॅच केलेलं त्याने, की मी त्याला सांगितलं होतं मला माहीत नाही तू माझ्यासोबत हळदीला येल्लोच कलरचा कुर्ता घालायचा. तसं तर त्याला मॅच करायला असं काही इंटरेस्ट नसतो, पण मी सांगितल्यावर तो सगळं काही करतो. तर त्याने सुद्धा आणि आम्ही सगळ्या बहिणींनी असं ठरवलंच होतं की येल्लो कलरची थीम करायची आणि ते आम्ही सगळ्यांनी छान असं केलेलं आहे. पण दोघी बहिणी त्यांनी काही केलंच नाही. मग काय आम्ही पण त्यांना फोटोमध्ये काही घेतलंच नाही. आणि इकडे आता हळदीचा टाईम चालू झाला होता. आम्ही इकडे नवरा नवरीला तर काय हळद लावली नाही बरं का, पण आम्ही इतकी पळून पळून हळद खेळलो ना. आणि मी जिच्या मागे पळत होते ना ती एवढी उंच होती ना, मला तर उडी मारल्याशिवाय तिला हळदच लावू शकणार नव्हते, इतकी उंच होती. आणि तरी पण ती इतकी पळत होती आणि मला तिच्या मागे पळायचं म्हटलं ना की मला दम लागत होता. मग ह्या काकांची हेल्प घेतली, पण त्या काकांनी पण काम काही नीट केलं नाही. ती आम्हाला दोघांना पण सोडून पळाली आणि इकडे लहान मुलगी पण ठेवली होती, पण कोणीही तिला पकडू शकलं नाही. मग नंतर म्हटलं जाऊ दे. मग आता डान्स करायची वेळ झाली होती आणि डान्स केल्याशिवाय तर काय मजाच येत नाही. आणि त्यात स्पेशल डान्स होता आमच्या दादाचा आणि वहिनीचा. चला, 4 भिंतींच्या आड तर कोणीही प्रेम करतं, पण जो 4 चौघात प्रेम करतो तोच खरा. इकडे दादाचा आणि वहिनीचा डान्स झाला नाही कुठे, तर इकडे हे सगळे साडू ना काय डान्स करत होते मला कळलंच नाही. म्हणजे कुठला पाय उचलून कोणता ठेव असं झालं होतं कोणाला त्यांना. बरं, तुम्हाला साडू म्हणजे काय माहिती आहे का? माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हो, इकडे बघा, नवरी छोटी होती, नवरदेव जास्तच उंच होता, म्हणून असा जुगाड चालू होता. आणि मला वाटतं आता माझ्या वेळेस पण तसंच करावं लागणार, कारण मी तर खूपच जास्त छोटी. आणि इकडे शेवटचं सॉन्ग लागलं होतं, म्हणून मग मी डान्स करून घेतला आणि मग आम्ही गेलो रूमवर. तर इकडे कुणाला मला सोडवायला आलं होतं आणि मी सगळ्या बहिणी आज एकत्र बसून मज्जा करणार होतो, कारण आम्ही रूम घेतला होता आणि आम्हाला रात्रभर काय काम होतं, म्हणून आम्ही सगळ्या बसून गप्पा मारणार होतो. तर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.